तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो असणार आहे मास ऑफ ॲन ॲटम. पण हे चालू करण्यापूर्वी किंवा याला आपण शिकवायच्या पूर्वी आपण असं बघूयात की आपण मागच्या काही क्लासमध्ये काय स्टडी केलं होतं. तर आपण त्यामध्ये काही जे काही तुमचे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे ते ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण स्टडी केलं होतं. त्यामध्ये मला असं वाटतं की ॲटमच्या आपण साईजबद्दल स्टडी केली होती. ॲटमची साईज किती असते किंवा ॲटमच्या साईजला कसं मेजर करायचं किंवा कशाच्या बेसिसवर या ठिकाणी आपण त्याला मेजर करत असतो, हा जो टॉपिक आहे तो आपण या ठिकाणी स्टडी केलेला आहे, हो की नाही. बरं, आज आपण जो बघणार आहोत तो असणार आहे मास ऑफ ॲन ॲटम. तर मग मास कसं मेजर करायचं, मास मेजर करण्यासाठी कशा प्रकारचे या ठिकाणी रेफरन्स किंवा कोणती मेथड सायंटिस्टने यूज केलेली आहे हे आपण बघणार आहोत. पण सुरुवातीला आपण बघूया की ॲटमचे मास आहे हे ॲक्च्युली मास असते तिथं. तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की एखादा आपण जर ॲटम घेतला तर त्या ॲटमला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे असतात आणि सोबतच एक सेंट्रल पार्ट असतो. त्या सेंट्रल पार्टला आपण या ठिकाणी न्यूक्लियस असं म्हणतात, हो की नाही. मग या न्यूक्लियसचं आपण मास पाहिलं तर हे मास सर्वात जास्त असते. कारण असं म्हणलं गेलेलं आहे की द होल मास ऑफ अ ॲटम कॉन्सन्ट्रेट ॲट द सेंटर. मग ॲटमच्या सेंटरला जे काही याचं टोटल मास आहे त्या पार्टला आपण या ठिकाणी न्यूक्लियस असं म्हणलेलो आहोत. समजायला का. मग न्यूक्लियसमध्ये कोण कोण असतात, तर न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात. जे न्यूक्लियसमध्ये या ठिकाणी पार्टिकल्स आहेत त्याला आपण या ठिकाणी काय म्हणणार, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन. आणि या दोघांचे काही मास आहे द समेशन ऑफ मास ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इज कॉल्ड ॲज द मास ऑफ न्यूक्लियस. समजायला. आता मास ऑफ न्यूक्लियस म्हणजेच कोण असं या ठिकाणी, मास ऑफ ॲटम. कारण ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनचं मास मेजर करतो ते इलेक्ट्रॉनचं मास इतकं कमी असते, इतकं स्मॉल असते, इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल. दॅट्स वाय द मास ऑफ इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबल. वेन वी मेजर द मास ऑफ ॲटम ॲट दॅट टाइम द मास ऑफ इलेक्ट्रॉन निग्लेक्टेड. त्याला काय करतात, निग्लेक्ट करतात, त्याला कन्सिडर केल्या जात नाही. मग आपण आता या ठिकाणी काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स इथे लिहून घेणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे बघा, आता मास ऑफ ॲटम म्हणल्यानंतर पहिले आपण या ठिकाणी जे तुमचं टोटल मास आहे, ॲटमचे मास आहे, ज्या पॉईंटवर कॉन्सन्ट्रेट झालेला आहे त्या पॉईंटला आपण न्यूक्लियस असं म्हणतो. मग आपण पहिल्यांदा तो पॉईंट एक लिहून घेऊया. तर त्या पॉईंटला लिहित असताना द होल मास ऑफ ॲन ॲटम, द होल मास ऑफ ॲन ॲटम concentrate at the center is called nucleus. Is called nucleus. बरं, आता न्यूक्लियसची डेफिनेशन झालेली आहे. न्यूक्लियसमध्ये कोण कोण असणार या ठिकाणी, न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियस कंटेन प्रोटॉन. आता प्रोटॉन या ठिकाणी P प्लस न काय करायचं, रिप्रेझेंट करायचं. प्रोटॉन या ठिकाणी P प्लस न काय करतात, रिप्रेझेंट करत असतात. आणि न्यूट्रॉन अँड न्यूट्रॉन याला या. आणि न्यूट्रॉन जो आहे तुमचा, न्यूट्रॉन या ठिकाणी चार्ज लेस असतो. न्यूट्रॉनला स्मॉल n या ठिकाणी काय करायचं, रिप्रेझेंट करत असतात. तर आपण या ठिकाणी न्यूट्रॉनला काय केलेलं आहे, स्मॉल n रिप्रेझेंट केलेलं आहे. बरं, थोडी सेटिंग करूया आपण. सेटिंग थोडीशी बिघडल्यामुळे तुम्हाला बोर्डचं थोडंसं दिसायला अडचण जाऊ शकते. बरं, ओके. तर आता मग मास नेमकं काय असणार, ॲटॉमिक मास जे आहे हे ॲटॉमिक मास म्हणजे नेमकं काय, तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनच्या मासचे आपण काय करतो, समेशन करतो. त्या ठिकाणी काय म्हणतात, ॲटॉमिक मास असंही म्हणत असतात. मग आपण या ठिकाणी लिहूया थर्ड पॉइंट, द ॲटॉमिक मास
ॲटॉमिक मास. ॲक्च्युली ॲटॉमिक मास किंवा मास ऑफ द ॲटम ह्या दोन्ही पण टर्म्स सेम आहेत, सिमिलर टर्म्स आहेत. त्यामुळं तुम्हाला जास्त याची काळजी करायची गरज नाही आहे. तर atomic mass is defined as the number of protons and neutrons in the nucleus. Number of protons and neutrons in the nucleus. मग आपण in the nucleus of atom असे लिहित चालते. nucleus of an atom. बरं. मग आता ॲटॉमिक मास म्हणजेच काय म्हणलो आपण, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. ओके. तर आता मग या ठिकाणी जे तुमचं ॲटॉमिक मास आहे हे ॲटॉमिक मास ज्यास आपण रिप्रेझेंट करतो, ॲटॉमिक मासला रिप्रेझेंट करण्यासाठी जो फॉर्म्युला जो आहे तो नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजेच P प्लस N असा या ठिकाणी काय होतो, फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला तयार होत असतो. मग ॲटॉमिक मास नंबर जर तुम्ही म्हणले काही फरक पडत नाही. मग ॲटॉमिक मास साठी तुम्हाला ठिकाणी काय करायचं आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स या ठिकाणी काउंट करायचे असतात आणि त्यानंतर तुम्हाला जो काही ॲटॉमिक मास आहे तो ॲटॉमिक मास या ठिकाणी मिळेल. बरं. मग आता नेक्स्ट पॉईंट असा आहे की आपण याला मेजर कसं करायचं. भले आता तुम्हाला माहित आहे प्रोटॉन्स राहू द्या न्यूट्रॉन्स राहू द्या, प्रोटॉनचं एक त्याचं स्पेसिफिक काय असणार, मास असणार आणि या न्यूट्रॉनचं पण स्पेसिफिक या ठिकाणी काय असेल, मास असेल. मग याला मेजर कसं करायचं तर आपण बघितलं इन 19th सेंचुरीमध्ये म्हणजे 19th सेंचुरीमध्ये आपण जर पाहिलं सुरुवातीला तर याचं जे मास आहे मास मेजर करणं इतकं सोपं नव्हतं. इट इज नॉट अ पॉसिबल टू मेजर द ॲक्युरेट ॲटॉमिक मास ऑफ ॲन ॲटम. मग त्यामुळं त्या ठिकाणी काय केलं आहे, एक नवीन कन्सेप्ट समोर आलेला आहे, त्याला आपण रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम हे आपल्या समोर ठेवण्यात आला किंवा या रिलेटिव्ह मास ऑफ ॲटमचा जो काही कन्सेप्ट आहे या कन्सेप्टनं ॲटॉमिक मासेस मेजर केल्या गेले. मग आता आपण याचा नेक्स्ट जो पॉईंट आहे तो नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी लिहिणार आहोत. इन अ 19th century it was not possible to measure accurate mass of an atom. Therefore concept of relative mass of an atom was put forth. याचा अर्थ असा की 1900 मध्ये इन 19th सेंचुरीमध्ये ॲटॉमिक मास मेजर करणं, ॲक्युरेटली मेजर करणं हे पॉसिबल नव्हतं. पण त्यामुळं सायंटिस्टनी काय केलेलं आहे, एक नवीन कन्सेप्ट त्या ठिकाणी यूज केला आणि त्या कन्सेप्टचे नाव दिलेलं आहे
रिलेटिव्ह मास ऑफ ॲन ॲटम. म्हणजे या ठिकाणी काय केलं तर रिलेटिव्ह मास ऑफ ॲटम मध्ये दोन ॲटमचा जे काही मास आहे, ॲटॉमिक मास आहे, या ॲटॉमिक मासेसला या ठिकाणी कम्पेअर केल्या जात असते. आणि कंपॅरिझन करण्यासाठी एक जो काही तुमचा ॲटम आहे तो ॲटम, एखाद्या एलिमेंटचा जो ॲटम आहे त्याला स्टँडर्ड रेफरन्स म्हणून यूज करत असतात आणि त्याच्या रेफरन्समध्ये बाकीच्या एलिमेंटचं जे ॲटॉमिक मास आहे हे ॲटॉमिक मास मेजर केल्या जात असते. मी पुन्हा सांगायलो, रिलेटिव्ह म्हणजे या ठिकाणी कंपॅरिझन करणं. पण त्या कंपॅरिझनसाठी या ठिकाणी करता काय काय गेलं, एक एलिमेंट, एक स्टँडर्ड एलिमेंट किंवा स्टँडर्ड ॲटम जो आहे तो सिलेक्ट केला गेला आणि त्याच्या कंपॅरेटिव्ह बाकीच्या एलिमेंटचे जे काही मास आहे मास मेजर केल्या जात होतं. मग आपण बघूया की कोणकोणत्या एलिमेंट्सला या ठिकाणी यूज केलेला आहे ॲज अ स्टँडर्ड एलिमेंट किंवा स्टँडर्ड ॲटम म्हणून. तर हे जर पॉईंट झाले असतील तर आपण पुढच्या पॉईंट्सला या ठिकाणी सुरुवात करूया. बरं, पहिल्यांदा जो काही एलिमेंट, फर्स्ट जो काही तुमचा एलिमेंट किंवा ॲटम जो सिलेक्ट केला होता तो होता बेटा हायड्रोजन ॲटम. तर आपण तो पॉईंट लिहूया. इनिशियली, पाचवा पॉईंट, इनिशियली सायंटिस्ट decide to choose hydrogen atom as a standard reference atom. Hydrogen atom as the standard reference atom. Standard reference atom as the standard reference atom because it is the light of light of all the atoms known. तर इनिशियली सायंटिस्टने काय केलं या ठिकाणी, सुरुवातीला एकदम हायड्रोजन ॲटम ॲज अ स्टँडर्ड रेफरन्स ॲटम म्हणून या ठिकाणी सिलेक्ट केला किंवा चूज केला. कारण काय होतं याचं, तर हा सर्वात लाइटेस्ट आहे, सर्वात हलका आहे. कारण आपल्याला माहित आहे की हायड्रोजन ॲटम मध्ये आपण जर पाहिलं तर फक्त एकच या ठिकाणी काय असतो ना, प्रोटॉन असतो. आणि प्रोटॉन एक असल्या कारणामुळे याच्यामध्ये न्यूट्रॉन नाही आहे. सगळ्यात हलका जर आपण पाहिला तर हायड्रोजन ॲटम आहे. मग या ठिकाणी हायड्रोजन ॲटमचा ॲटॉमिक मास सिलेक्ट करण्यासाठी, मेजर करण्यासाठी एक या ठिकाणी युनिट जे आहे ते युनिट तयार केलं गेलं. त्याला आपण ॲटॉमिक मास युनिट असेही म्हणतात. म्हणजे ॲटॉमिक मास युनिट आहे 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजेच किती ग्रॅम, हे तुम्हाला सर्वांना माहित पाहिजे. म्हणजे आपण सर्वजण काय केलेलं आहे या ठिकाणी की हायड्रोजन ॲटमचं मास मेजर करण्यासाठी एक स्टँडर्ड युनिट पण यूज केलेलं आहे. जसे की आपण या ठिकाणी सुरुवातीला एक रेफरन्स ॲटम सिलेक्ट केला. आता बघा, पहिले कन्सेप्ट समजून घ्या काय व्हायला ते. मी पहिले काय करणार, जे काही ॲटॉमिक मास मला मेजर करायचं आहे, हे ॲटॉमिक मास मेजर करण्यासाठी सुरुवातीला आपण एक एलिमेंट जो आहे
किंवा एक जो ॲटम आहे तो ॲटम सिलेक्ट केलेला आहे आणि तो ॲटम या ठिकाणी हायड्रोजन ॲटम आहे आणि या हायड्रोजन ॲटमला आपण या ठिकाणी काय म्हणलो आहोत स्टँडर्ड रेफरन्स ॲटम. मग या स्टँडर्ड रेफरन्स ॲटमच्या कंपेरेटिव्ह किंवा या हायड्रोजन ॲटमच्या कंपेरेटिव्ह आपण काय करणार अनादर एलिमेंटचं किंवा अनादर ॲटमचं जे मास आहे ते अनादर ॲटमचं मास या ठिकाणी मेजर करणार. मग आता कसं मेजर करायचं तर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एखादा अनादर एलिमेंट आहे फॉर एक्झाम्पल नायट्रोजन आहे आपल्याकडे. आता नायट्रोजनचं तुम्हाला या ठिकाणी मास मेजर करायचं असेल तर तुम्ही काय करणार तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनचं या ठिकाणी 14 आहे जे काही मास आहे हे मास या ठिकाणी किती 14 आहे. मग आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर हायड्रोजनचं या ठिकाणी ॲटॉमिक मास जे आहे ॲटॉमिक मास 1 आपण कन्सिडर केलं होतं किंवा 1 आहे असं म्हणलो. मग नायट्रोजनचं जे ॲटॉमिक मास आहे हे काय असणार हायड्रोजनपेक्षा 14 टाइम्सनं जास्त असणार. असं आपण म्हणू शकतो की मास ऑफ नायट्रोजन ॲटम इज 14 टाइम्स हो की नाही कारण की हायड्रोजनचं 1 आहे तर नायट्रोजनचं 14 आहे. मग 14 टाइम्स या ठिकाणी काय जास्त आहे. मग अशा ठिकाणी आपण काय केलेलं आहे कंपॅरिझन केलेलं आहे. टाइम्समध्ये आपल्या ठिकाणी काय करत असतो याचं कंपॅरिझन करत असतो किती टाइम्स त्या ठिकाणी तो मोठा आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी हायड्रोजनला काय केलेलं आहे स्टँडर्ड रेफरन्स म्हणून यूज केलेला आहे. ओके मग आता हायड्रोजनचं जे मास आहे ॲक्च्युली हायड्रोजनचं तुम्हाला मास पण माहीत आहे. आता सुरुवातीला मी काय करतो 1 AMU काढतो. AMU म्हणजे काय ठिकाणी ॲटॉमिक मास युनिट. मग आपण इथं असं लिहूयात की ॲटॉमिक मास टेकन ॲज तर आपण या ठिकाणी असं सांगितलं होतं की हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन या ठिकाणी आपण ॲज अ स्टँडर्ड रेफरन्स ॲटम म्हणून यूज केला होता. पण यामध्ये झालं असं की हायड्रोजन पेक्षाही आपल्याला आता हायड्रोजनला आपण कसं करणार आहोत की हायड्रोजन हा रेफरन्स ॲटम घेतला म्हणजे एखादा मला या ठिकाणी एखाद्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर जर मला माहीत असेल तर मी याचं काय करणार ठिकाणी कंपॅरिझन करणार. फॉर एक्झाम्पल आपण इथं घेऊयात की नायट्रोजन आहे आणि या नायट्रोजनमध्ये काय होणार मग या नायट्रोजनचा ॲटॉमिक मास आहे हा ॲटॉमिक मास आता फॉर एक्झाम्पलमध्ये आपण असं घेऊयात की नायट्रोजन जो आहे हा नायट्रोजनचा ॲटॉमिक मास आपण जर पाहिलं मास ऑफ 1 नायट्रोजन ॲटम मास ऑफ 1 नायट्रोजन ॲटम हा असतो 14 किती असतो 14 असतो. मग आपण असं म्हणणार 14 असल्या कारणामुळे आणि हायड्रोजनच्या ठिकाणी 1 आहे. मग मास ऑफ 1 नायट्रोजन ॲटम 14 टाइम्स द मास ऑफ हायड्रोजन ॲटम लक्षात असं तुम्हाला की आपल्या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे हायड्रोजन आणि नायट्रोजनचं जे काही मास आहे ॲटॉमिक मास ज्याला म्हणजे किंवा मास ऑफ ॲटम जे आहे या ठिकाणी आपण कंपॅरिझन केलेलं आहे कम्पेअर केलेलं आहे. पण 14 टाइम्स या ठिकाणी नायट्रोजनचा मास जास्त आहे. पण आता जर आपण बाकीच्या काही एलिमेंटचं मास पाहिलं तर या बाकीच्या एलिमेंटच्या मासमध्ये तुम्हाला थोडासा डिफरन्स पाहायला मिळतो. म्हणजे ते जे काही ॲटॉमिक मास असतात ते फ्रॅक्शनमध्ये असतात. मग असे फ्रॅक्शनमध्ये असल्यानंतर त्याच काळात भरपूर अडचणी येऊ लागल्या होत्या. त्या ठिकाणी ॲक्युरेट जे काही मेजरमेंट आहे ॲक्युरेट मेजरमेंट होत नव्हतं आणि ॲक्युरेट मेजरमेंट होत असल्या कारणामुळं सायंटिस्टने दुसरा एक एलिमेंट जो आहे तो सिलेक्ट केला आणि तो जो एलिमेंट आहे तो होता आयसोटोप्स ऑफ कार्बन 12. मग या आयसोटोप्स ऑफ कार्बन 12चा या ठिकाणी सायंटिस्टनी काय केलेलं आहे ॲज अ रेफरन्स ॲटम म्हणून यूज केलेला आहे. मग इन 1961 आपण बघूया 6 पॉईंट इन 1961 1961 मध्ये
इन 1961. थोडंसं मी इंक टाकतो म्हणजे तुम्हाला थोडंसं व्यवस्थित दिसेल. In 1961, the International Union of Chemists, the International Union of Chemists select the stable isotope, isotopes of कार्बन 12. आता याला कार्बन 12 का म्हणतात तर याचा ॲटॉमिक मास आपण पाहिला तर किती एवढा 12 आहे, 12 आहे. मग याला काय म्हणतात आयसोटोप्स ऑफ कार्बन 12 as the standard for comparing atomic mass of elements. मग जे काही एलिमेंट्स आहेत या एलिमेंटचा ॲटॉमिक मास कम्पेअर करण्यासाठी आपण या ठिकाणी काय केलेलं आहे कार्बन 12 चा यूज केलेला आहे. मग आता ॲटॉमिक मास जे आहे ते ॲटॉमिक मास या ठिकाणी काय करत असतात एक्सप्रेस करतात. मग एक्सप्रेस करत असताना तुम्हाला सांगितलं मी या ठिकाणी इथं जसं आपण 40 टाइम्स म्हणलेलो आहोत. मग तसं या ठिकाणी काय करणार कार्बनला पण आपण कम्पेअर करणार आहोत. मग इथं तुम्ही असं लिहू शकता atomic mass expresses the number of times an atom of element heavier than carbon atom. Heavier than carbon atom taken as 12 times. म्हणजे आपण काय या ठिकाणी जे काही तुमच्या एलिमेंटचं मास आहे म्हणजे एखादा ॲटम आहे त्या ॲटमचं मास इथे काय आपण 12 टाइम्स ना मोठा आहे हेवियर आहे असं सांगत असतो किंवा 1/12 of mass of carbon atom लक्षात घ्या हे मीनिंग आणि याचा मीनिंग काय असणार आहे सेम असणार आहे. म्हणजे मी या ठिकाणी कंपॅरिझन करायलो atomic mass experiences the number of times an atom of element म्हणजे किती नंबरला तो मोठा आहे. इथं आपण किती नंबर सांगितला 12 टाइम्स तो काय ठिकाणी मोठा असणार. एखाद्या एलिमेंटचं मास कार्बन पेक्षा ठिकाणी काय असेल ना 12 टाइम्स ना जास्त असेल हेवियर असेल. ओके मग तर आता आपण या ठिकाणी हे जे काही ॲटॉमिक मास आहे ॲटॉमिक मास नेमकं कशामध्ये एक्सप्रेस करत असतात तर ॲटॉमिक मास या ठिकाणी एक्सप्रेस करतात ॲटॉमिक मास युनिटमध्ये. कशामध्ये या ठिकाणी एक्सप्रेस करतात नाही ॲटॉमिक मास युनिटमध्ये एक्सप्रेस करत असतात. तर मग 8वा पॉईंट लिहा ॲटॉमिक मास expresses
इन atomic mass unit. atomic mass unit याचा शॉर्ट फॉर्म आहे AMU. AMU याला आपण काय म्हणत असतो, युनिफाईड ॲटॉमिक मास. याचं जे नाव आहे त्याचं आपण काय नाव दिलेलं आहे, म्हणजे AMU ला या ठिकाणी रिप्लेस केलेलं आहे. AMU रिप्लेस्ड बाय unified atomic mass. unified atomic mass UAM. unified atomic mass called Dalton. ऍक्च्युअली याला आपण असं म्हणू शकतो, called Dalton. आणि याचा सिम्बॉल जो आहे तो U. हे युनिफाईड ॲटॉमिक मास म्हणून याला काय केलेलं आहे, सिम्बॉल U असा सिम्बॉल आहे याचा. मग जर आपण हे जे काही AMU आहे म्हणजे 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे किती ग्रॅम ऑफ मास, म्हणजे तुम्हाला AMU चं जर कन्वर्शन करायचं असेल ग्रॅम मध्ये तर किती असणार, म्हणून 1 AMU म्हणजे किती ग्रॅम. आता जनरली आपण जे काही तुमचं मास आहे, मास आपण काय करतो ग्रॅम मध्ये फाइंड आउट करत असतो. मग जर तुम्हाला ग्रॅम मध्ये मास पाहिजे असेल तर 1 AMU किती असणार, तर आपण ते या ठिकाणी काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर मग या ठिकाणी आपल्याला ॲटॉमिक मास युनिट म्हणजेच 1 AMU equals to 1/12 of mass of carbon 12. म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी 1 AMU ची जर व्हॅल्यू माहित पाहिजे असेल, 1 ॲटॉमिक मास युनिट तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं असेल, तुम्हाला काय करायला लागेल, 1/12 ऑफ म्हणजेच 1/12 ऑफ मास ऑफ कार्बन 12. पण या ठिकाणी 1/12 इंटू समजायला ना, इंटू 1/12 इंटू मास ऑफ कार्बन ॲटम, आणि मास ऑफ कार्बन ॲटम या ठिकाणी राहत असते 1.992 इंटू 10 to the power -23 आपण याचं डिव्हिजन केलं तर या डिव्हिजन मध्ये आपल्याला व्हॅल्यू भेटते 1.6605 इंटू 10 to the power 24 ग्रॅम. आणि किलोग्रॅम मध्ये आपण जर काढलं तर 1.6605 into 10 to the power 27 किलोग्रॅम. तर हे झालेलं आहे 1 AMU साठी. म्हणजेच आपण ज्यावेळेस एखादा ॲटॉमिक मास जे मेजर करतो, हे ॲटॉमिक मास मेजर करण्यासाठी जे युनिट वापरतो किंवा त्याला एक्सप्रेस करतात त्याला आपण म्हणतो या ठिकाणी काय करणार आहे, AMU, किंवा त्याला आपण युनिफाईड ॲटॉमिक मास असे म्हणू शकतो. म्हणजेच 1 AMU म्हणजे या ठिकाणी काय असणार 1U, आणि 1 is equals to 1.6605 into 10 to the power -24 ग्रॅम. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एका ॲटमचं जे मास आहे ते तुम्हाला एवढं पाहायला मिळत असते. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलं, जे ॲटॉमिक मास आहे हे ॲटॉमिक मास या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट आहे, हा केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच.